नमस्कार. यंग ताऱ्यांच्या या भागामध्ये मी समीरा गुजर जोशी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. कारण काय, आपण वागतो कसे, बोलतो कसे, चालतो कसे यावरून समाजामध्ये आपली परीक्षा होत असते. आणि खरं तर आपल्या या वागणुकीतून समाजामध्ये आपली प्रतिमा घडत असते. आपलं वागणं जितकं छान तितकी आपली ही प्रतिमा उजळ आणि अर्थातच समाजामध्ये आपला लौकिक लोकप्रियताही जास्त. समाजामध्ये यशस्वी होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यासाठी अनेक गुणांची आवश्यकता असते, पण कदाचित त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा गुण असेल मॅनर्स, अर्थातच ज्याला आपण मराठीत शिष्टाचार म्हणतो. असे कुठले शिष्ट असे आचार आहेत, संमत असे आचार आहेत, कळत नकळतपणे अनेक शिष्टाचारांचं आपण पालन करत असतो आणि क्वचित उल्लंघन सुद्धा करत असतो. या सगळ्याचाच आज बारकाईने आपण विचार करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी जी तज्ज्ञ मंडळी आलेली आहेत त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. आपल्याबरोबर आहेत आपल्या पाहुण्यांनी मला वाटतं आपल्याला सुरुवातीलाच एक नमुना करून दाखवला की शिष्टाचार नाही पाळले तर सगळ्यांचीच अवस्था किती कुचंबण्याची होते, हो की नाही? मग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचं स्वागत करूया. त्यांची ओळख करून देते. आपल्याबरोबर आहेत सुषमा परचुरे मॅडम. त्या स्वतः सायंटिस्ट आहेत, त्याचबरोबर नेचरोपॅथ म्हणूनही त्या कार्यरत आहेत आणि अनेक सामाजिक उपक्रमांशी सुद्धा त्या संलग्न आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत मोहन चौघुले सर, जे स्वतः हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये काम करतात आणि अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा हातभार नेहमीच असतो आणि त्यामुळे त्यांच्याकडे गाढा अनुभव सुद्धा आहे. आपण दोघांनीही आमच्याशी गप्पा माराव्यात अशी तुम्हाला विनंती आहे. पण तत्पूर्वी या आपल्या छोट्या मित्रांपासून गप्पांना सुरुवात करते. आजचा जो विषय आहे शिष्टाचार, तर नेमकं या मुलांना काय वाटतं, काय असतं शिष्टाचार म्हणजे नेमकं काय? बोलण्याची पद्धत. म्हणजे कसं बोलावं, की आपण उलट बोललं नाही पाहिजे मोठ्या माणसांना आणि नीट व्यवस्थित बोललं पाहिजे. म्हणजे चुकून आपल्याकडनं कोणती अशी शब्द निघायला नाही पाहिजे की दुसऱ्यांना वाईट वाटेल. तर बरं, खूप छान. वागण्याच्या चांगल्या सवयी व संस्कार. तुला काय वाटतं? हा, आपण रोज आई वडिलांच्या पाया पडलं पाहिजे, त्यांच्याशी नीट बोललं पाहिजे, त्यांना आदर दिला पाहिजे. आपल्याला लहानपणापासून दिलेले संस्कार. असं एखादं उदाहरण सांगशील? म्हणजे आपण कधी कोणाला उलट बोलू नये किंवा खोटं बोलू नये. बरं. अपेक्षा न करता मदत केली पाहिजे. म्हणजे एखाद्याला जर आंधळ्या व्यक्तींना आपण रोड क्रॉस करून दिला पाहिजे. बरं. मॅनर्स म्हणजे टेक अँड गिव्ह रिस्पेक्ट. आपण दुसऱ्यांना रिस्पेक्ट दिले पाहिजेत आणि दुसऱ्यांकडून रिस्पेक्ट घेतले पाहिजे. बरं. मॅनर्स म्हणजे आपल्याला आपली जी शिस्त त्याला मॅनर्स म्हणतात. बरं. मॅनर्स म्हणजे आपल्या वागण्याच्या चांगल्या पद्धती. आपण वडीलधाऱ्या लोकांचा मान ठेवला पाहिजे, त्यांच्याशी आदर केला पाहिजे व नम्रतेने वागले पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण छोट्यांच्याशी पण आपण चांगले संस्कार दिले पाहिजे. वेगवेगळी उत्तरं आहेत मुलांच्या मनामध्ये. काय सांगाल आपण, नेमकं शिष्टाचारांची किंवा मॅनर्सची काय व्याख्या करताय? नाही, मला तर असं एक वाटतं महत्वाचं, कारण आता ही मुलं ज्या वयात आहेत त्या वयामध्ये त्यांच्या जास्ती संबंध शिक्षक आणि आपले पालक यांच्याबरोबर जास्ती येत असतो. आणि पालक जे सांगतात ते बरोबर आहे अशी सगळीच मुलं समजतात असं नाही, पण शिक्षक जे सांगतात ते 100% बरोबर आहे असा मुलांना थोडा विश्वास असतो आणि थोडा शिक्षकांचा धाक सुद्धा असतो. अनुकरण हा शिष्टाचारांमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे का? अनुकरण हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा हा सुशिक्षित झालाच पाहिजे, पण त्याला शिष्टाचार पण सगळे समजले पाहिजेत. पण यासाठी अंतर्मुखून पालकांची पण एक अशी ड्युटी आहे किंवा एक त्यांना पण अशी समज असली पाहिजे की आपण आपल्या अनुकरण करताना आपण काही चुकीचं करत नाही ना, हे प्रत्येक पालकांनी तावून सुलाखून बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आपण काय सांगाल परचुरे मॅडम? शाळांमध्ये महत्त्वाचा पाया घडला जातो असं मलाही वाटतं. कारण पालक तर महत्त्वाचे संस्कार करतच असतात, पण सामाजिक परिस्थिती, त्यांच्या राहण्याचे जे काही जागा आहेत त्याच्यावर सुद्धा या संस्कारांचे देण अवलंबून असते. त्यामुळे कदाचित काही चुकीचे संस्कार तिथे होत असतील तर ते करेक्शन करणं हे
आपलं शिक्षकांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कारण शिक्षक हे एका वेगळ्या स्तरातून आलेले असतात, पालक वेगवेगळ्या स्तरातले असू शकतात. त्यामुळे एका स्तरातून पुढे समाज घडवण्याच्या दृष्टीने शिक्षक अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या बरोबर काही शिक्षक प्रतिनिधी आहेत, तर मला त्यांना विचारायला आवडेल की मुलांना अशा कुठल्या शिष्टाचारांची तुम्ही सवय लावता? काही गोष्टी अशा असतात की त्या घरात घडत नाहीत, पण ते आपण विद्यार्थ्यांना शाळेत आल्यानंतर वगैरे शिकवू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की घरात विद्यार्थ्यासमोर जर आम्ही, विद्यार्थी जसं सरांनी सांगितलं की अनुकरणशील प्राणी आहे, त्यामुळे आम्ही जसं त्यांच्यासमोर रिप्रेझेंट होतोय, जर मी टापटीप राहिलो तर विद्यार्थी सुद्धा माझ्याकडून ते अनुकरण करतील. मी जसा वागणारे त्याप्रमाणे मग आम्ही स्वतः त्यांच्यासमोर मॅनर्सनेच राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे विद्यार्थी ते आमच्याकडून घेण्याचा प्रयत्न करतो. संस्कारातून शिक्षण आणि शिक्षणातून संस्कार हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी जाणीवपूर्वक शिकवावी अशी लागत नाही. काही गोष्टी आपोआपच घरातूनच शिकतात. तसं शाळेमध्ये देखील जे आपण शिक्षण देणार म्हणजे पाठ्यपुस्तकातील शिक्षण, व ते कंटेंट महत्त्वाचा आहे असं धरून न चालता तो कंटेंट संस्कारात्मक किंवा मूल्यावरती आधारित असंच शिक्षण त्यांना त्यातून शिक्षकांनी ते प्रेझेंट केलं पाहिजे. बरं, आपण आपोआप काही शिष्टाचार शिकत असतो असं या दोघांच्याही बोलण्यातून आलंय. ते उदाहरणातून असतात, अनुकरणातून असतात. असा एखादा अनुभव आहे, अशी एखादी सवय की तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्यांची म्हणा किंवा एखाद्या शिक्षकाच्या अनुकरणातून प्राप्त केली? माझे वडील आहेत ना, म्हणजे टाईम एकदम ॲक्युरेट पाळतात. ते मी त्यांच्याकडून घेतलंय. आता मी म्हणजे जर मोकळा वेळ भेटला तर तो देखील सत्कारणी लावते. वा. माझे वडील जेवल्यानंतर ना ताटाच्या पाया पडतात, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असा त्यांचा समज आहे. त्यामुळे मीही तेच शिकलेले आहे की जेवण झालं ना की आपण ताटाचे पाया पडले पाहिजेत. मला शिक्षकांनी सांगितले जेवताना टीव्ही बघायचे नाही आणि बोलायचं पण नाही. पण मग तुला कधी मोह होतो टीव्ही बघत जेवायचा? होतं. मग काय करतोस? नाही, तरी पण नाही बघत मी. बर, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की शिष्टाचार असे ऐकायला सगळ्यांना छान वाटतात, पण त्याचं प्रत्यक्ष पालन करणं हे कधी कधी अवघड असू शकतं का? आणि अशा वेळेस काय करावं? जनरली शाळेमध्ये अनेक शिक्षक असतात. मुलांना आपण एक विचारलं की हा पर्टिक्युलर शिक्षक तुम्हाला का आवडतो? एक तर असा शिक्षक मुलांना आवडतो की जो मृदुभाषी आहे, मुलांशी कम्युनिकेशन अत्यंत त्यांच्या लेवलवर येऊन जो करू शकतो, जो त्यांच्या इंटरेस्टमध्ये स्वतःचा इंटरेस्ट दाखवतो आणि त्यांना नकळतपणे शिष्टाचार शिकवत जातो, असा शिक्षक मुलांना जास्ती आवडतो आणि त्याच्यातनं मुलं जास्ती शिकतात, असा माझा अनुभव. बरोबर. आपण काय सांगाल? नाही, जनरली माझा स्वतःचा असा अनुभव आहे की शाळेत असताना शिक्षक हा 100% देवच असतो आपल्या दृष्टीने. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय ते, आता त्या मुलांनी पण तसंच सांगितलं की मला वाटतं बघावं असं, पण मला त्यांचं आठवतं आणि मग मी नाही बघत. हे अतिशय महत्वाचं आहे. असा शिक्षक जो असतो, जो मनावर कायम कोरणाऱ्या गोष्टी शिष्टाचारामधनं शिकवतो, तो जास्त महत्वाचा. म्हणजे आईवडिलांच्याकडनं ही काही गोष्टी येतातच, पण शिक्षकांच्याकडनं पण ह्या अशा चांगल्या चांगल्या गोष्टी मुलं नक्की घेत असतात. आपण शिष्टाचारांविषयी बोलतो आहोत, तर यातून काय फायदे होतात? म्हणजे शिष्टाचाराचं पालन आपण का करावं नेमकं? महत्वाचा तुमचा बेसच त्याच्यातून निर्माण केला जातो. यांना फक्त शाळा किंवा घर किंवा आत्ताचा असलेला त्यांच्या भोवतीचा समाज एवढंच त्यांचं आयुष्य मर्यादित नाहीये. त्यांना पुढे आता मोठी मोठी पदं भूषवायची आहेत, मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट जगामध्ये त्यांना त्यांच्या ठसा उमटवायचा आहे आणि त्याच्यासाठी असणारे शिष्टाचार हे आत्तापासून असलेल्या छोट्या छोट्या शिष्टाचारांचं एक मोठं बंडल ते घेऊन जाणार आहेत. म्हणजे व्यक्तिमत्व विकासाची एक अतिशय महत्वाची पायरी असं म्हणताय. नक्कीच. समीरा, मी याच्यावर एक ऍड करू इच्छितो. जरी तुमचं शिक्षण कमी असेल, पण तुम्ही जर शिष्टाचार पारंगत असाल तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता, असं काही अभ्यासकांचा होरा आहे. जर तुम्ही शिष्टाचार पाळलेत, तुम्ही तुमच्या ज्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या गोष्टी जर तुम्ही पाळलात तर ऑटोमॅटिक तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल आणि इतर लोकांना तुमच्याबद्दल आपुलकी वाटेल आणि हा माझा मित्र असावा, ही माझी मैत्रीण असावी असं लोकांना वाटणं, यासाठी शिष्टाचार हे महत्वाचं काम करतात. त्यामुळे ते आपल्या अंगी बांधणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे अगदी साधं प्लीज किंवा थँक्यू यासारख्या शब्दांचा वापर करणं हाही शिष्टाचार असतो. नक्कीच. नाही, मला माझ्या अनुभवात काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात की छोट्या छोट्या गोष्टी असतात. माझा एक अनुभव मी मग सांगू इच्छितो की मी एकदा हॉटेलच्या काही लिफ्टमधनं येत होतं आणि माझ्या बरोबर एक ब्रिटिश म्हातारी होती, काय तरुण नव्हती, ती पण लिफ्टमधनं खाली होत होती आणि मी कामाच्या गडबडीत असल्यामुळे मी पटकन लिफ्टच्या बाहेर पडलो
आणि मी लिफ्टच्या बाहेर पडल्यावर मला सहज मागे लक्ष गेलं तर ती जी म्हातारी व्यक्ती होती, ब्रिटिश बाई होती, तिने माझ्याकडे अशा काही एका नजरेने बघितलं की मला माझीच लाज वाटली. कारण कुठल्याही देशामध्ये कधीही लिफ्टमध्ये बाहेर पडताना स्त्रीने पहिलं बाहेर पडलं पाहिजे असा नियम आहे, असा शिष्टाचार आहे. तर असे अनेक छोटे छोटे शिष्टाचार आहेत की जे तुम्ही पाळलात तर आपोआप तुमच्याबद्दल लोकांना आदर निर्माण होईल आणि समाजात तुम्ही आपलं काहीतरी स्थान निर्माण करू शकाल. तसंच आता आपण येता जाता समोर आलेल्या माणसाला हॅलो गुड मॉर्निंग करणं, स्माइल देणं हे सुद्धा शिष्टाचार आहेत. त्याच्यातून तुम्ही माणसं एकमेकांना जोडत जाता आणि ती जोडणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. तुम्हाला कुणाला अशा पद्धतीचा काही अनुभव सांगायला आवडेल? माझ्या मैत्रिणीशी मी भांडण केलं होतं, तर ती म्हटली होती मी तुझ्याशी बोलणार नाही, काहीच करणार नाही. मग मी एकदा म्हटलं अगं काय सॉरी, चुकलं माझं असं समजून सांगितलं. त्याबद्दल माझा फायदा झाला की ती माझ्याशी बोलायला लागली. बरं, वा. जर कधी आपल्याला पेन मागत असेल कुण्या मित्राला, तर आपला पेन जर संपला तर आपण त्याला डायरेक्ट नाही म्हणू शकत की ए तुझा पेन दे रे, तर आपण म्हणू शकतो की कृपया तुझा पेन दे मला, माझा पेन संपलाय. हा सुद्धा एक शिष्टाचार आहे असं मला म्हणायचं. नक्कीच, म्हणजे योग्य वेळी सॉरी म्हणणं, योग्य वेळी प्लीज म्हणणं याचं महत्व कुठेतरी ही मुलं सांगतायत. पुढे प्रेक्षकांमध्ये कुणाला काही सांगायचंय? आपल्याला जर का कोणी मदत केली असेल तर त्यांना थँक्स म्हणणं गरजेचं आहे. आता या मुलीने जे सांगितलं की मला कोणी काय केलं की थँक्स मी म्हणते नेहमी, आणि त्याच्यामुळे तिला तिचं व्यक्तिमत्व सुधारलं किंवा प्रगती झाली असं म्हणू शकतो. पण तुमच्यापैकी कोणतरी एक जण सांगू शकेल मला की आपले आई वडील यांना तुम्ही आतापर्यंत किती वेळा थँक्स म्हणाल? माझ्या आई वडिलांनी माझ्या बर्थडेला का नाही मला कपडे घेऊन दिले तर मी त्यांना थँक्यू बोलले. बरं. माझ्या पप्पांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पुस्तक आणलं होतं तर मी पप्पांना थँक्स म्हटले होते. माझ्या वडिलांनी मला सहलीसाठी जाण्यासाठी परवानगी दिली, मी त्यांना थँक्स म्हणलो. मला वाटतं ही गोष्ट आपल्याकडे फार कमी वेळा होते की आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना थँक्स म्हणतो. किंबहुना असं म्हटलं तर काय गरज आहे असं म्हणण्याची, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. याविषयी तुमचं मत ऐकायला आवडेल. जे इंग्रजी 2-4 शब्द असे आहेत की ज्याचा वापर तुम्ही जास्ती वेळ कराल तेवढंच तुम्ही शिष्टाचाराने पारंगत आहात किंवा तुमच्यावर चांगले शिष्टाचार तुम्हाला येतात अशी तुमची प्रतिमा निर्माण होऊ शकते. एक तर सॉरी, तुमच्या हातून कुठलीही चूक झाली तरी सॉरी म्हणायला लाजू नका. मी त्याला का सॉरी म्हणू, मी ह्याला का सॉरी म्हणू, तो माझा धाकटा भाऊ आहे त्याला मी का सॉरी म्हणू, असं नाही. तुमच्या अंगी बांधलं पाहिजे. एखादी गोष्ट तुमच्या हातून कोणाला धक्का लागला, कोणाच्या पायावर पाय पडला तरी लगेच तुमच्या तोंडून सॉरी आलं पाहिजे. प्लीज हा असा एक शब्द आहे. तुम्ही गेलात हॉटेलमध्ये बसलात आणि सांगितलं मला एक कॉफी पाहिजे, अरे कॉफी आण रे असं न बोलता कॉफी प्लीज असं बोललात. असे काही शब्द आहेत की ते तुम्ही जास्तीत जास्त वापर केलात तर तुमच्याविषयी लोकांचा आदर वाढेल. एक्सक्यूज मी, तुम्हाला कोणाला जर पत्ता विचारायचा असेल, ओ भाऊ कुठे जाऊ असं विचारच्या ऐवजी एक्सक्यूज मी काका मला सांगाल का, मला पुण्यामध्ये इथे इथे जायचंय, मी कसा जाऊ असं जर तुम्ही विचारलं तर तो माणूस तुम्हाला जवळ घेऊन प्रेमाने पूर्ण डिटेल तर पत्ता सांगेल. पण आपण कधी असं करत नाही किंवा आपल्या अंगात ते बांधलेलं नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यात तुम्ही जर आत्तापासून तुमच्या अंगी बांधवून घेतल्यात तर नक्कीच लोकांना तुमच्यावर आदर वाचेल. म्हणजे प्रत्येकाला सुशिक्षित जसं व्हायचं असतं त्याचबरोबर सुसंस्कृत सुद्धा व्हायचं असतं आणि दुसऱ्याच्या मनातली आपली प्रतिमा जास्तीत जास्त छान असावी, सुंदर असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि ते खूप सोपं आहे जर आपण आपले मॅनर्स, शिष्टाचार व्यवस्थित पाळले तर. जरा या कागदांवर सह्या हव्यात अर्जंट आणि मग सांगू ना आपण. कागद जरा बघून घ्या, सह्या हव्यात. थांबा हो तुम्ही, अहो आम्ही बोलतोय कळत नाही का तुम्हाला? द्यायचे पेपर. अरे पण आम्ही बोलतोय कळत नाही, महत्वाचं बोलणं द्यायचे पेपर. कोणी सोडलं तुम्हाला आतमध्ये? मला ओरडतील त्या. अरे पण आता चालू आहे इकडे कार्यक्रम चालू आहे आणि मध्येच कार्यक्रम चालू आहे काय, पण मला त्यांना आधी सह्या करून. नाही 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 प्लीज कृपया प्लीज प्लीज. हे बरोबर नाहीये तुमचं. हे काय आम्ही काहीतरी डिस्कस करतोय. डिस्कस करताय म्हणजे काय, माझं पण महत्वाचं काम आहे. नाही नाही कोण आहे तिकडे, यांना घेऊन जा बघू. हो जरा शिष्टाचाराला धरून बघा. बाईला तुम्ही असं बोलता? अरे पण शेवटी तुम्ही डिस्टर्ब केला, हे तुमचे शिष्टाचार बघा. स्त्री दाक्षिण्य हा पण मोठा शिष्टाचार आहे, माहिती नाही वाटतं काय बोलता. आपण आता अतिशय बोलकं उदाहरण पाहिलं आणि मला वाटतं अशा घटना आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात जिथे खरं तर थोड्याशा शिष्टाचारांचं पालन केलं तर अशा पद्धतीचा वाद किंवा विसंवाद निर्माणच होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही दोघांनी इतकं छान आम्हाला हे करून दाखवलं त्यासाठी आधी तुमचं अभिनंदन आणि आभार. आणि काय सांगाल याविषयी? ह्या स्किटमधनं असं दाखवायचा प्रयत्न केला की त्या मॅडमना माहिती आहे कुठले शिष्टाचार असतात पण त्यांना
आवडीचे किंवा त्यांना भावतील, सोयीचे असतील असे शिष्टाचार माहिती आहेत, पण मध्ये येऊन इंटरप्ट करू नये. दोन माणसं बोलत असताना तर अजिबातच करू नये. त्या माणसांचं काही महत्वाचं काम असू शकतं आणि ते इंटरप्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही आणि तो शिष्टाचारात बसणारा तर अजिबातच नाही, हे दाखवण्याचा आम्ही थोडासा प्रयत्न केला. या स्किटमधून आपण एका महत्वाच्या विषयाला स्पर्श केलाय आणि तो म्हणजे कार्यालयीन किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण कशा पद्धतीने वागावं, वावरावं. चौगुले सर, मला आपल्याला विचारायला आवडेल, कारण आपण या विषयातले तज्ज्ञ आहात, काय सांगाल? मुख्य म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना जे शिष्टाचार पाळणं महत्वाचं आहे त्याच्यावर आपण आता सर्व लहान आहात, पण या गोष्टी जर तुम्ही आत्तापासून आपल्या अंगी ठसवायचा प्रयत्न केलात तर पुढे तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाला उभारी देणाऱ्या ठरतील. कधीही कुठेही शिरलात तर प्रथम जी व्यक्ती तुम्हाला स्वागत करेल त्याला हॅलो म्हणणं महत्वाचं आहे, त्याला शेक हँड करणं पण तेवढंच महत्वाचं आहे. नंतर जे तुमच्या सिनियर लेवलचे लोक तिथे उपस्थित आहेत त्यांची तुम्ही ओळख करून दिली पाहिजे. जर तुम्ही ग्रुपमध्ये सार्वजनिक ठिकाणी असाल आणि जर तिसरा माणूस आला तर त्या तिसऱ्या माणसाचा योग्य तो आदर राखून तुम्ही त्याची ओळख करून दिली पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही काही बोलताना तुम्हाला जर जांभई आली तर कधी तुमचं तोंड उघडं झालं नाही पाहिजे. ऑलवेज तुमचं माउथ शुड बी शट. नंतर जेव्हा मीटिंग चालू असते तेव्हा तिकडे काही ब्रेकफास्ट किंवा खायच्या वगैरे गोष्टी येतात, कधीही तोंडात घास ठेवून किंवा तोंडात काहीतरी ठेवून कधीही आपण कोणाशी बोललं नाही पाहिजे. प्रत्येक वेळी बोलताना जर मध्ये तुम्हाला कोणाला हे करायचं असेल तर तुमच्या आवाजाची पातळी ही नेहमी खालीच असली पाहिजे. तशाच काही गोष्टी फोनवर बोलण्याच्या बाबतीत असू शकतात. एखादा माणूस फोनवर बोलत असताना त्या फोनवर बोलताना तुमच्या आवाजाची पातळी काय पाहिजे ही नेहमी लो पाहिजे किंवा त्याच्यात नम्रपणा असला पाहिजे. समोरची व्यक्ती ज्याच्याशी तुम्ही बोलतात ती व्यक्ती कोण आहे हे आधी माहीत करून मगच आपलं संभाषण चालू केलं पाहिजे. कुठल्याही व्यक्तीशी बोलताना पैसा या व्यतिरिक्त बोलायचं आहे. तुझ्याकडे किती पैसे आहेत किंवा तुझी लायकी काय किंवा तुझं वय काय, या गोष्टी शक्यतो संभाषण करताना किंवा एक असा शिष्टाचार मानला जातो की या गोष्टी शक्यतो टाळल्या गेल्या पाहिजेत. कोणाची आर्थिक परिस्थिती आणि वय याविषयी आपण कधी शिष्टाचारामध्ये विचारलं गेलं नाही पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही मोठ्याच्या एक व्यक्तीला घेऊन येता किंवा तिला रिसीव्ह करता तेव्हा तिला रिसीव्ह कसं करायचं किंवा तिचं स्वागत कसं करायचं याचे पण शिष्टाचार ठरलेले आहेत. आपण एखाद्या व्यक्तीशी बोलताना त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे, एक हाताचा तरी अंतर असलं पाहिजे असा शिष्टाचार सांगतो. आपण तिची भाषा अवगत करणं देखील महत्वाचे असतं. जसंच तुम्ही जर परदेशात गेलात तर त्या परदेशामध्ये कुठल्या गोष्टी चालू शकतात आणि तिथे कायदे कानून काय आहेत आणि ते आपण कुठे तोडत नाहीयेत का, त्या योगे आपण तिथल्या लोकांना काही दुखवत नाही ना याचा तुम्ही आधी सारासार विचार केला पाहिजे. त्यामुळे कुठेही वावरताना या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही नीट आपल्या अंगी बाळगून घेतल्या नाहीत तर त्यातनं तुमचंच असं होऊ शकतं आणि पर्यायाने तुम्हाला आर्थिक नुकसान सुद्धा होण्याची शक्यता असते. मला आपल्याला विचारायला आवडेल मॅडम की शिष्टाचारासाठी आता सर म्हणाले की अनेक गोष्टी आपल्याला पालन करावं लागतं, मग यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे का? नाही, यासाठी प्रशिक्षणाची सुद्धा गरज आहे, पण सर्वात मनाची स्वतःच्या तयारी असणं. कारण काय असतं शाळेत तुम्ही जे शिष्टाचार शिकता ते थोडासा शिक्षकाचा धाक असतो म्हणून पण असतं. पण आपण अंतर्मुख होऊन जे विचार केला जर आपण, कारण शाळेमध्ये अनेक शिक्षक, ठराविक शिक्षक तुम्हाला आवडतो की ठराविक मुलगा तुम्हाला आवडतो कारण तो का तुमच्याशी एकदम जवळ येऊन बोलतो, तुमच्याशी प्रेमाने वागतो, तो मुलगा तुम्हाला मित्र म्हणून आवडतो. जे शिक्षक तुमच्याशी प्रेमाने बोलतात किंवा तुमच्या सगळ्या अभ्यासामध्ये रस दाखवतात ते शिक्षक तुम्हाला आवडतात. तसंच तुम्ही जेव्हा समाजात वावराल किंवा जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट लेवलला वावराल तेव्हा तुम्ही सगळ्यांचे आवडते कसे व्हाल याच्यावर विचार करायचा. आपल्याला हा माणूस का आवडतो, याच्याकडे कुठले चांगले गुण आहेत, हा कुठले शिष्टाचार नेहमी पाळतो की ज्याने तुमच्या व्यक्तिमत्वाचा पण विकास होईल आणि तुम्ही पण त्या माणसासारखे सगळ्यांची आदरणीय होऊ शकाल आणि आपल्या आयुष्यात काहीतरी कमवू शकाल असं मला वाटतं. आपण स्वतः सायंटिस्ट आहात, एका अतिशय विद्वानांच्या जगामध्ये आपण वावरता, तर इथे काही वेगळे शिष्टाचार असतात का, काय अपेक्षा असतात? हो असतात. म्हणजे आता मी एअर पोल्युशन लॅबोरेटरीमध्ये काम करते, तिथे आम्हाला निरनिराळ्या ठिकाणी सेमिनार्सना जावं लागतं, पेपर प्रेझेंट करावे लागतात. तर ते पेपर प्रेझेंट करत असताना तुमच्या तिथे पीपीटी चालू असतात किंवा त्या माणसाचं लेक्चर चालू असतं, तुमच्या मनात 100 वेळा डाऊट्स येतात कितीतरी वेळेला, पण ते तुम्ही गोळा करून ठेवणं आणि त्या माणसाचं लेक्चर संपल्यानंतर ते डाऊट्स विचारणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही पेपर लिहिता, आता ह्या
पुढे तुम्हाला मोठ्या मोठ्या शिक्षणाला तोंड द्यायचंय, प्रोजेक्ट्स करायचे, आता सुद्धा तुम्हाला प्रोजेक्ट्स असतील, तर ती प्रोजेक्ट्स करत असताना जर आपण एखाद्या गोष्टीचा रेफरन्स वापरला की एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स वापरला तर हा नियम आहे, हा शिष्टाचार आहे की त्या माणसाचं नाव तिथे तुम्ही दिलं पाहिजे. तो जर तुम्ही दिलं नाही तर त्या माणसाचा इनडायरेक्ट इन्सल्ट तुम्ही करताय. कारण त्या माणसाने त्याचा शोध लावलाय, त्या माणसाने ते म्हटलंय, तर ते म्हटलंय आणि ते मला पटलंय हे आपण तिथे नमूद केलं गेलं पाहिजे. हे अतिशय महत्वाचा शिष्टाचार या सायंटिफिक वर्ल्डमध्ये आहे. किंवा मला माहितीये म्हणून मी काही ऐकणारच नाही तुझं, असं नाही करून चालत. कारण डे बाय डे तुमच्याकडे एवढे प्रगती होत चालली आहे की तुमच्या समोरच्या माणसाला तुम्हाला सांगण्यासारखं काहीतरी आहे हे जेव्हा तुम्ही गृहीत धरता तेव्हा तुम्ही आपोआपच शिष्टाचार पाळता. आणि म्हणाले तसं की अंतर्भूत करून घेणं, की शाळेमध्ये असताना काय किंवा घरामध्ये असताना सुद्धा आपण धाकामध्ये काही गोष्टी आपण पाळतो, त्याला आपण धाकाने पाळलेले शिष्टाचार असं क्लासिफिकेशन करू. पण आपण जेव्हा मोठे होतो, पैसे कमवायला लागतो, तेव्हा पैसे मिळवण्याच्या दृष्टीने लागणारे शिष्टाचार हे वेगळे होतात. मग ते आपण अतिशय सहजपणाने आणि काळजीपूर्वक ऍक्सेप्ट करतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय, आपल्याला जिथे लाभ असतो तिथे आपण पटापट शिष्टाचार ऍक्सेप्ट करतो असं होतो की नाही. तर त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये चांगलंच आहे, आपल्याला चांगलं व्यक्तिमत्व घडवायचंय, हा लाभच आहे कुठल्याही दृष्टीने. हे जेव्हा म्हणाल तेव्हा कुठल्याही तऱ्हेचा शिष्टाचार अतिशय सहजपणे अंगीकृत केला जाईल असं मला वाटतं. म्हणजे 3 प्रकारचे शिष्टाचार आपण बघितले. एक धाकातून आपण पाळतो ते, एक काहीतरी फायदा आहे म्हणून पाळतो ते, आणि काही असे शिष्टाचार जे आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग होतात आणि म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठरतात. तुमच्या मनात खूप प्रश्न नक्कीच असतील, काय विचारायचंय? कधी कधी मोठ्या माणसाचं पण मॅनर्स कधी कधी चुकतात, तर आपण काय केले पाहिजे? एखादा माणूस चुकीचं वागतोय हे जर आपल्या लक्षात आलं शिष्टाचारा संदर्भात, काय करावं? याला महत्वाचं उत्तर म्हणजे तो चुकीचा आहे हे त्याची भावना किंवा त्याचा मान न दुखावता जर त्याला तुम्हाला सांगता आलं तर ते जास्ती महत्वाचं ठरेल. पण शेवटी तो माणूस मोठा आहे, त्याला कुठल्याही प्रकारे इजा न पोचता किंवा त्याच्या स्वाभिमानाला कुठेही ठेस न लागता, काका तुम्ही हे करताय ते मला पटत नाहीये, तर असं नाही मी काय करू, तुम्ही हे टाळू शकता का, असं तुम्ही सांगू शकता. पण शक्यतो त्याला वयाचा अनुभव असतो, त्याचा स्वाभिमान पण असतो, याला इंग्लिशमध्ये इगो म्हणतात, त्याला ठेस न करता मृदूपणे आणि अत्यंत नम्रपणे जर तुम्ही सांगितलं ना, तो कुठल्याही वयाचा माणूस तुमचा नक्कीच आदर करेल. आणि कुणाला काय विचारायचंय? आपल्यापेक्षा जे मोठे असतात नागरिक त्यांना गर्व असतो, म्हणजे मी खूप शहाणा, स्वतःचं ते खरं खरं करतात, तर आपण त्यांना कशा प्रकारे पडून देऊ शकतो की तुमचं चुकीचं आहे. आपण नेहमी कुठल्याही गोष्टीला कृतीनेच उत्तर द्यायचं असतं. तुम्ही जर शाब्दिक वादावाद करायला जाल तर तो माणूस कधीच ऐकणार नाही. समोर आपल्या काही मैत्रिणी आहेत. हा, जेव्हा आपण मैदानावर खेळायला जातो तेव्हा आपण कोणते मॅनर्स पाळले पाहिजेत? मैदानावर खेळायला जाताना मुख्य म्हणजे खेळाचा असा नियम असा आहे की प्रत्येक खेळामध्ये कोणतरी हरणार असतं आणि कोणतरी जिंकणार असतं. त्याच्यासाठी स्पोर्ट्समन स्पिरिट किंवा खिलाडू वृत्ती तुमच्याकडे आणणं सर्वात महत्वाचं आहे. एखादा जर जिंकला तर आपण खिलाडू वृत्तीने त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. जरी आपण त्यातले स्पर्धक असलो तरी हा पण एक शिष्टाचाराचा महत्वाचा भाग आहे. कधी कधी आपल्याला पंचांचा निर्णय मान्य नसला तरी कित्येक वेळा आपले क्रिकेटर्सची पण उदाहरणं देता येतील की तो निर्णय चुकीचा होता, त्यांना मान्य असूनही त्यांनी मैदान सोडलेलं आहे. कारण त्या पंचांचा मान राखणं हा त्या क्रिकेटमधला शिष्टाचार होता. त्यामुळे शिष्टाचाराचं बंधन मोठ्या मोठ्या लोकांनी पाळलेलं आहे. त्याप्रमाणे खेळामध्ये पण शिष्टाचार आहेत. आपल्यापेक्षा सिनियर लोकांना मैदानावर पहिलं नेणं, तिथे जे पंच असतील त्यांचं ऐकणं, तुमचे जे कोच आहेत त्यांचं ऐकणं, ते त्यांच्यावर वादविवाद न करता आपल्या खेळामध्ये कसे आपण प्रगती करत राहू, आपण कुठपर्यंत पोहोचलोय आणि आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, हे सगळं टार्गेट तुमचं साध्य तुमच्या डोळ्यासमोर असणार, त्याच्याकडे लक्ष पाहिजे. मग बाकीच्याने मला यांनी धक्का मारला किंवा यांनी हे शूज घातले ते शूज घातले आणि माझ्या खेळामध्ये फरक पडला असं कधीही न सांगता आपल्यातली खिलाडू वृत्ती दाखवून आपल्या ध्येयाकडे सतत तुमचं लक्ष असलं पाहिजे. हा खेळामधला एक शिष्टाचार आहे आणि तो सगळ्यांनी पाळलाच पाहिजे मैदानात उतरण्यापूर्वी. जर तुम्हाला नेमून दिलेल्या मैदानावरच तुम्ही खेळत असाल तर तिथे त्या खेळाचे नियम पाळणं हे महत्वाचं आहे. हाच मुख्य शिष्टाचार झाला. आणि त्यातूनही तुम्ही
एक ऍडजस्टमेंट म्हणून कुठे आसपास खेळत असाल तर त्याच्यामध्ये ऍडिशनल असं होऊ शकतं की आसपासच्या लोकांना त्रास होऊ नये, हा पण एक शिष्टाचार होऊ शकतो. जर तिथल्या लोकांच्याकडे कोणी आजारी माणूस असू शकतं किंवा एखादं लहान मूल असू शकतं तर त्याला डिस्टर्ब होऊ नये म्हणून जर त्याने ऑब्जेक्शन घेतलं तर तुम्ही त्याचा राग न मानता तुमचा खेळ थांबवणं हेही तुम्ही हा शिष्टाचारातच बसतं. खेळण्यामध्ये सर्वात मोठी कुठली गोष्ट तुम्हाला शिकायला मिळते तर पराभव पचवायला शिकता आणि परत जोमाने परत जिंकण्यासाठी उभं राहता. तसं आयुष्यात काही गोष्टींमध्ये तुम्ही फेल होऊ शकता, पण परत ती गोष्ट हासिल करायची असेल, परत ती गोष्ट साध्य करायची असेल तर जोमाने परत उभे राहता. ही गोष्ट खेळाची अत्यंत महत्वाची आहे आणि हा मोठा शिष्टाचार किंवा हा मोठा संस्कार खेळामुळे प्राप्त होतो. त्यामुळे खेळातले शिष्टाचार आपल्या अंगी असणं आणि त्यापासून आपल्या आयुष्यावर परिणाम होणाऱ्या गोष्टी आपण शिकू शकतो असं माझं ठाम मत आहे. ही चर्चा माझी खात्री आहे की आपल्यासाठी खूप उद्बोधक आहे, खूप माहितीपूर्ण आहे. म्हणजे आपण खेळांचे सामने अनेक पाहत असतो, पण त्या सामन्याच्या शेवटी दोन खेळाडूंनी एकमेकांना केलेलं हस्तांदोलन हे खिलाडू वृत्तीच्या संस्काराचं द्योतक आहे. यावरती मला वाटतं आज नव्याने प्रकाश पडला असेल, पुन्हा एकदा ही वस्तू अधोरेखित झाली असेल. मनोहर, मला आत्ताच माहिती मिळाली आहे की नाही मला विचारावं लागेल. कमिटी दुपारच्या फ्लाईटने निघते आणि ती 3 वाजेपर्यंत एअरपोर्टला पोहोचतील. पोलीस प्रोटोकॉलला मी सांगितलेलं आहे, एव्हिएशनचे आपले लोक तिकडे रिसिव्ह करायला उभे आहेत आणि बाकीचे जे डायरेक्टर्स लोक आहेत त्यांना मी सांगितलं डायरेक्ट तिकडे पोहोचा. गेटवर प्रकाश तिकडे उभा असेल त्यांना रिसिव्ह करायला. मनोहर, 1 मिनिट थांबतो का? माझ्याकडे सुषमा मॅडम आलेल्या आहेत, त्यांना काहीतरी दुसऱ्या फोनवर माहिती द्यायची. तू 2 मिनिटं होल्ड करू शकतोस का? काय हरकत नाही ना? हा 2 मिनिटं थांब, मी त्यांच्याशी बोलतो आणि मी परत तुला जरा होल्ड कर. हा ओके. हा बोला मॅडम. मोहन, तू उद्या अवेलेबल आहेस का? फक्त मला सांगायचं, जरा सांग ना. उद्या 3 नंतर मी अवेलेबल. ओके, थँक्यू. हॅलो. ठीक 3 आहे, नंतर बोल चालू मनोहर. शकेल. ओके. हा चालेल. ती सगळी व्यवस्था झालेली आहे. त्यांना कुठे अकोमोडेशन दिलेलं आहे त्याचे डिटेल तुझ्याकडे आहेत ना? त्यांच्या रूमच्या कीज तुझ्याकडे घेऊन ठेव, म्हणजे पुढे खाली त्यांना रिसिव्ह करायला हॉटेलला कोणतरी उभं असलेलं पाहिजे. बुके आणि एटीजी वगैरे झालं पाहिजे हॉटेलकडनं व्यवस्थित. ठीक आहे ना? ओके, ठीक आहे. आपण उद्या भेटतो तेव्हा बोलूच डिटेलमध्ये. हा ओके, बाय. आपल्या दोन्ही तज्ज्ञ मित्रांनी आपल्याला दाखवलं की किती छान पद्धतीने आपल्याला मोबाईलवरती बोलता येऊ शकतं. सध्या मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहेत, पण त्याचबरोबर मोबाईल वापरण्याची एक शिष्टाचार संस्कृती सुद्धा आहे आणि ती संस्कृती सुद्धा आपण सगळ्यांनी अंगी बाणवायला पाहिजे. आपण काय सांगाल याविषयी? आता इतक्या छान पद्धतीने तुम्ही होल्डवरती गेलात. अनेकदा असं होतं की समोरची व्यक्ती ताटकळत असते आणि एखादी व्यक्ती मात्र फोनवरच बराच काळ बोलत राहते, तर याविषयी काय सांगाल आपण? मला कोणाला तरी मुलाला एक प्रश्न विचारायचा आहे. तू उभा राहा रे. तुला मी मोबाईल केला, मोबाईल मी तुझा वाजल्यानंतर पहिलं तू काय म्हणतोस? हॅलो, कोण बोलते? तू जर मला ओळखत नसलास तर काय म्हणशील? तर मी असंच म्हणेन, हॅलो कोण बोलते? हॅलो कोण बोलते? हा, मी सांगितलं मी मोहन बोलतोय. तू मला ओळखत नाही तर काय बोलशील तू? हॅलो, आपण कोण? मोहन. रॉंग नंबर. असं कधी नसतं. हेच मला गोष्ट दाखवायची असते. तुम्हाला कोणीतरी काय तरी कामानिमित्त फोन केलेला असतो. अच्छा, मोहन बोलताय का? साहेब तुमचं माझ्याकडे काय काम आहे का? मी ऑलवेज नेहमी आपण जेव्हा कोण बोलतंय हे बोलल्यानंतर माझं नाव बाबा भूषण राणे आहे, मी माझ्याकडे तुमचं काय काम आहे का मोहन साहेब किंवा मोहन सर माझ्याकडे तुमचं काय काम आहे का? आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की ज्या माणसाने फोन तुम्हाला केलेला आहे त्यांना तुमच्याशीच बोलायचंय का तुमच्या आई किंवा बाबांशी बोलायचंय. बरोबर. नेहमी कोणाचाही फोन आला जर तुम्ही ओळखत नसाल तर त्या माणसाला स्वतःची ओळख करून द्यायची आणि त्याच्यानंतरच पुढचं संभाषण चालू करायचं. हा फोनमध्ये सर्वात महत्वाचे शिष्टाचार आहे. जसा काळ बदलतोय तसे शिष्टाचार नवीन नवीन येत आहेत. जसे मोबाईलच्या शिष्टाचारांविषयी आपण बोललात त्याचप्रमाणे आता आपल्या प्रत्येकाच्या हॉलमध्ये दिवाणखान्यामध्ये टीव्ही आलेला आहे. तर हा टीव्ही पाहताना सुद्धा काही शिष्टाचार असले पाहिजेत का? काय सांगाल? नक्कीच असले पाहिजे. टीव्ही पाहताना जनरली असं होतं की पाहुणे येतात आपल्याकडे आणि आपल्याला आवडणारी एखादी सिरियल किंवा एखादा कार्यक्रम लागलेला असतो. माणसं डोळे पण हलवत नाहीत टीव्हीवरनं आणि ती माणसं येऊन बसतात, पाहुणे येऊन बसतात, त्यांना खूप इन्सल्टिंग होतं. ते आपल्याकडे आलेला पाहुणा हा अतिशय महत्वाचा असतो, त्याचं काही काम असतं किंवा त्याच्या काही कारण असतं आपल्याकडे येण्याचं. हे जेव्हा तुमच्या डोक्यात येईल त्यावेळेला ती सिरियल किंवा गोष्टी महत्वाच्या वाटता कामा नाहीयेत तुम्हाला. आणि हाही शिष्टाचारच आहे. तुम्ही सगळेजण मोबाईल जसं वापरताय त्याच्यामध्ये असलेले फेसबुक आणि व्हॉट्सअप हे सुद्धा वापरता.
पहिल्यांदा आणि सगळ्यात महत्त्वाचा शिष्टाचार हा की फेसबुक आणि व्हॉट्सअप हे म्हणजे आयुष्य नव्हे. त्याच्यावर चाललेल्या गोष्टी, त्याच्यावर चाललेल्या संभाषणं हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग जरी झालेल्या असल्या तरी त्याला आपलं आयुष्य नाही समजायचं, किंवा त्या गोष्टी वापरण्याचे काही नियम आहेत, त्याचे काही शिष्टाचार आहेत की एखादी गोष्ट आपल्याला आवडली, आपण शेअर केली तर त्याच्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण आपल्याला स्वतःला व्यक्तिगतरित्या राहून नाही घ्यायच्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की एखाद्या फोटोग्राफरने आपले फोटोज जर शेअर केलेले असतील तर त्याला ते विचारून मग आपल्याला आवडले, आपल्याला ते दुसऱ्या कोणाला तरी शेअर करावेसे वाटले, पण त्याला आधी त्याची परमिशन घ्यायची, हा एक शिष्टाचार आहे. तसंच मला नेहमी गाडीमधनं मी जेव्हा ऑफिसला जाते तेव्हा एक नेहमी मला दृश्य दिसतं की तुम्ही तरुण मंडळी कानामध्ये इयरप्लग्स घालून गाणी ऐकत असता. ऐका, म्हणजे माझं म्हणणं नाही काही, पण एक नॅचरोपॅथ म्हणून मेडिकल बॅकग्राऊंड असलेली बाई म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की सतत तुम्ही इतक्या जवळनं इतक्या डेसिबलचं जर तुम्ही आवाज ऐकत राहिलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बहिरेपण लिहून ठेवलेलं आहे. हा खूप मोठा धोका आहे. म्हणजे शिष्टाचार म्हणून नव्हे तर तुमच्या हेल्थला गरज आहे अशासाठी तरी सुद्धा सतत ते कानात लावू नका. तुम्ही जेव्हा समाजात वावरता तेव्हा इतरांना त्याचा त्रास होऊ नये, आपल्या आवडीनिवडी जरूर जपा, पण त्याचा दुसऱ्याला त्रास देऊ नये हा सगळ्यात मोठा शिष्टाचार आहे. बरोबर. म्हणजे हे सगळे शिष्टाचार पाळून जर तुम्ही मोबाईल वापराल ना तर तुम्हाला तुमचे आई किंवा वडील किंवा इतर वडीलधारे सुद्धा कधी मोबाईल विषयी दोष नाही देणार असं मला वाटतं. वडीलधाऱ्यांचा आदर करणं हा संस्कार तोच आहे. तर या संस्कारासाठी नेमकं काय केलं पाहिजे, कुठले शिष्टाचार पाळले पाहिजेत म्हणजे हा आदर होईल? नाही, हा आदर निर्माण होणं ही जशी मुलांकडनं अपेक्षा आपण व्यक्त करतो, तो आदर मिळवणं हे वडीलधाऱ्यांचं पण तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. कारण मुलं ही तुमच्या प्रत्येक गोष्टीचं अनुकरण करत असतात. तुम्ही जर व्हॉट्सअपमध्ये संबंध देऊन बसत असाल आणि जर तुमच्या मुलींनी जर व्हॉट्सअप वापरलं तर तुम्ही त्याला बोलू शकत नाही. मला एक सांगा, एवढी मुलं व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरतात, आपल्यापैकी एक जण तरी व्हॉट्सअपचा उपयोग आपल्या अभ्यासाला उपयुक्त किंवा आपल्या माहितीसाठी उपयुक्त असा कोण वापरतो काय, आणि वापरत असेल तर कशासाठी वापरतो हे पण त्यांनी सांगायचंय. फक्त मी वापरतो एवढं बोलून उपयोग आहे? कोणाकडे काही असं सकारात्मक उत्तर आहे का? म्हणजे माझ्या पप्पांच्या मोबाईलमध्ये ते आलं होतं की एक गुणाकाराची पद्धत होती ती की नाही का, आपल्याला 2 आणि × 3 असं करायचं असेल तर वरती 3 लाईन्स खाली 2 लाईन्स काढल्या की त्याच्यामध्ये जेवढे मल्टिप्लिकेशनचे चिन्ह तयार होतील तेवढं तुमचं आन्सर असू शकतं. त्याने मला गणित करणं इतकं सोपं जाऊ लागले की माझं पटकन उत्तर निघतं. गुड. असंच फेसबुकवरनं कोणाला तरी माहिती मिळाली आणि ती शाळेत प्रश्न लिहिताना आपल्याला उपयोगी पडली बाबा, असा कोणी प्रयत्न करून बघितलाय तुमच्यापैकी? किंवा उलट पण म्हणू शकतो आपण की आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि ती आपण चांगली माहिती म्हणून फेसबुकवर शेअर केली, इतरांना उपयोगी पडावं म्हणून, असंही असू शकतं. बरोबर. आणखीन कुणाला याविषयी काही प्रेक्षकांमध्ये काही प्रश्न आहेत? आपल्याकडे शिक्षक प्रतिनिधी सुद्धा आहेत. हा मॅडम, व्हॉट्सअप आणि फेसबुकचा वापर करत असताना जे आपल्याला मेसेजेस वगैरे येतात मित्रांचे, त्यामध्ये काही मेसेजेस असे असतात की फार चांगले असतात, जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असताना एखादा विषय पटवून देत असताना त्याचा उपयोग आम्हाला नक्कीच होतो. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करता येऊ शकतो, ही गोष्ट आता नक्कीच अधोरेखित झाली आणि त्यासाठी काही योग्य मॅनर्स, काही योग्य शिष्टाचार हे आपण पाळले पाहिजेत. चौगुले सर आणि मॅडम दोघांनाही मी विनंती करते की आता तुम्ही मुलांशी थेट संवाद साधा आणि अशा ज्या काही तुमची निरीक्षणं असतील की जी मुलांकडून तुम्हाला पुन्हा एकदा वधवून घ्यायला आवडतील किंवा त्याच्याविषयी काही सांगायला आवडेल तर त्याविषयी आपण संवाद साधा. आपण जे जेवतो खातो किंवा डायनिंग मॅनर्स याला म्हटलं की जेवताना आपण कसं, तुमच्यापैकी किती जण टेबलावर जेवतात? बरं, तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन तर जेवत असाल, जेवता ना? तर हॉटेलमध्ये जेव्हा आपण जेवायला जातो तेव्हा कुठल्या कुठल्या गोष्टी पाळायच्या असतात, त्याचे पण शिष्टाचार आहे. जेवताना सर्वात महत्वाचा शिष्टाचार म्हणजे तोंडात घास असताना आपण बोललं नाही पाहिजे. तुम्हाला जेवताना जर खोकला आला तर तो खोकला हात समोर ठेवला पाहिजे आणि त्याचे तुमच्या तोंडातून काही बाहेर पडता कामा नये. जेवताना काटा चमचा कुठल्या बाजूला असावा याचे पण नियम आहेत. पण तुम्ही जर अजून या वयात तुम्हाला ते फार बोजवडेल असं मला वाटतं, पण प्रत्येक गोष्टीचे शिष्टाचार ठरलेले आहेत. अजून एक शिष्टाचार मी तुम्हाला सांगू इच्छितो, कुठेही आपण गेलात या देशात किंवा देशाच्या बाहेर
तर रांगेत उभं राहणं हा एक प्रमुख शिष्टाचार आहे. महत्वाचं. तुम्ही शाळेत असताना जेव्हा शाळा एकदम उघडली, किती जण सांगा की शाळेचं ते गेट उघडलं की आपण नुसतं धक्काबुक्की करत आपण सगळे बाहेर पडतो. मी काय तुमचा दोष असं म्हणत नाही. आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे होतो तेव्हा आम्ही पण अशीच मस्ती करत होतो. पण आपण काही काही शाळांनी जी शिस्त लावलेली आहेत की जेव्हा शाळा सुटते तेव्हा शिस्तीनेच रांगेनेच जर बाहेर पडलात तर याचा फायदा जेव्हा तुम्ही मोठे व्हाल, जेव्हा तुम्ही लोकांकडे जाता तेव्हा तुम्ही लोकांकडनं काय अपेक्षा करता. तुम्ही तुमच्या घरात कोणी आला, जेव्हा तुम्ही दरवाजा उघडता तेव्हा तो दरवाजा कसा बंद करता याच्यासाठी पण शिष्टाचार आहेत. तुम्ही कोणाशी बोलताना नजरेत नजर टाकून बोलता की नाही याच्यावर पण शिष्टाचार आहेत. तुम्ही तुमच्या शेजारी उभे असलेला माणूस किती अंतरावर असावा याला पण शिष्टाचार आहेत. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुमच्या अंगी बांधल्या तर तुम्ही आयुष्यात तुम्ही देखील एक यशस्वी पुरुष होऊ शकता. वेगवेगळ्या ठिकाणची संस्कृती वेगळी असते आणि त्या पद्धतीने शिष्टाचारही बदलतात. तर या संदर्भात काय सांगाल आपण? या संदर्भात मी सांगेन की तिथल्या वातावरणावर अवलंबून असे तिथले शिष्टाचार असतात. पण आपण तिथे गेल्यावर बी अ रोमन वेन यू आर इन रोम असं म्हणतो आपण, तसं आपल्याला ते अंगीकारायला लागतातच. एक साधं छोटं उदाहरण देते. माझ्याकडे एक म्हणजे सायंटिस्टच आले होते आमच्या इन्स्ट्रुमेंटसाठी आणि वी हॅड डिनर टुगेदर. आणि त्यावेळेला मी बघितलं असं की जेवण झाल्यानंतर थोडंफार ते जे काही इकडे तिकडे थोडंसं होतं तर त्या एवढ्या मोठ्या माणसाने टिश्यू पेपर घेऊन ते पुसलं आणि पुन्हा तो टिश्यू पेपर डिशमध्ये ठेवून दिला. सो आय आस्क्ड की असं कसं तुम्ही केलं की तो जो क्लीनर आहे तो येईल आणि साफ करेल. त्यांनी मला इतकं छान सांगितलं की मॅडम मी जेव्हा स्ट्रगलिंग पिरियडमध्ये होतो, ज्या वेळेला मी शिकत होतो तेव्हा आमच्याकडे जी परिस्थिती आहे की अर्न आणि लर्न, तुम्ही कमवा आणि शिकवा, हीच आमची परिस्थिती की आम्हाला कोणी आई वडील शिकवत नाहीत. त्यावेळेला मी हॉटेल बेरा म्हणून काम करत होतो. सो आय नो की मला हॉटेल बेरा म्हणून कुठल्या तऱ्हेची कामं करायला लागतात. तर त्यामुळे मला तो जेव्हा बेरा इथे उचलायला येतो त्यावेळेला मला समजतंय की त्याची परिस्थिती काय आहे, तोही शिकण्यात असण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी माझं उष्ट खटकट उचलायचं हा केवढा मोठा शिष्टाचार त्यांनी स्वानुभवातनं शिकला होता. आणि मी खरं सांगते त्या दिवसापासून आज मीही कुठेही गेल्यानंतर त्याचा हा शिष्टाचार आपोआप माझ्या की हे इतकं माझ्या हृदयाला टच करून गेलं की ते मी आपोआप अंगीकृत केलंय. माझ्या हातून पण ते आता होतं. हे सगळं आपण अनुभवातनं येणारे शिष्टाचार सुद्धा एक ॲडिशनल एक कॅटेगरी झाली. किती छान उदाहरण आहे की नाही. आपण त्यांना टाळ्यांनी दाद देऊया. खरंच किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणणं किंवा सुप्रभात म्हणून दिवसाची सुरुवात करणं असू दे, एकमेकांकडे बघून हसणं असू दे, तिथपासून ते कॉर्पोरेट किंवा राजकीय शिष्टाचार्यांपर्यंत अनेक शिष्टाचाराचे प्रकार आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. भारताला पूर्वेकडचा देश म्हणून ओळखलं जातं आणि या पूर्वेकडच्या देशांची शिष्टाचार ही अपूर्व संस्कृती आहे. तर मला वाटतं या संस्कृतीला आपण जपलं पाहिजे, जतन केलं पाहिजे, शिष्टाचारांचं पालन केलं पाहिजे. कारण या शिष्टाचारातूनच संवाद घडणार आहे आणि या संवादातून समाजाचं एकत्र येणं घडणार आहे. तेव्हा याच मुद्द्यावरती आज इथेच थांबूया. भेटूया यंग तरंगच्या पुढच्या भागामध्ये. तोवर सगळ्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार.